आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व गॅस ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासादायक तर दुसरी अत्यंत महत्त्वाची अशा दोन बातम्या देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। देशात महागाई वाढत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य गरीब कामगार मजूर यांना बसत आहे। त्यातच अमेरिका, इराण, इस्रायल या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम देखील सर्वसामान्यांवर होत आहे। या युद्धामुळे जागतिक बाजारात तेलाचे भाव भडकले आहेत। याचा सर्वात मोठा परिणाम आपल्या देशावर दिसून येत आहे। अशातच गॅस ग्राहकांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवल्यानंतर शनिवारी म्हणजे शनिवार 16 मे 2026 रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत। सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी जसे की इंडियन गॅस, भारत गॅस आणि एचपी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही। 1 मे 2026 रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 993 रुपयांची वाढ करण्यात आली होती, तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मार्च महिन्यापासून कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही। मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती। शनिवार 16 मे 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या नवीन किमतीनुसार आता आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये घरगुती गॅससाठी ग्राहकांना 912 रुपये 50 पैसे द्यावे लागतील। 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती पुढील प्रमाणे राहतील। देशाची राजधानी दिल्लीमध्ये 3071 रुपये 50 पैसे, तर मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना 3024 रुपये मोजावे लागतील। सर्व गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच 1 मे 2026 पासून नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत। ग्राहकांना आता वन टाइम पासवर्ड शिवाय म्हणजेच ओटीपी शिवाय गॅस सिलेंडर मिळणार नाही। सरकारने लागू केलेल्या नवीन नियमानुसार आता शहरी भागातील ग्राहकांना कमीत कमी 25 दिवस तर ग्रामीण भागातील ग्राहकांना 45 दिवसाआधी एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंग करता येणार नाही। आता देशातील सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी। सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक नवीन नियम लागू केला आहे। आता तुमच्या गॅस कनेक्शन सोबत रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक अर्थात गॅस कनेक्शन सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर आता तात्काळ बदलता येणार नाही। सरकारी तेल कंपन्यांनी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि होणारी फसवणूक व गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी एक नवीन प्रणाली लागू केली आहे। एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन नियमानुसार गॅस कनेक्शन सोबत नोंदणी केलेला मोबाईल नंबर आता लगेच बदलता येणार नाही। गॅस कनेक्शन सोबतचा मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी आता 3 महिन्याची म्हणजेच 90 दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल। महत्त्वाचे म्हणजे त्याशिवाय आता बायोमेट्रिक पडताळणी आणि केवायसी प्रक्रिया देखील अनिवार्य करण्यात आली आहे। एलपीजी कनेक्शन सोबतचा मोबाईल क्रमांक बदलून होणाऱ्या फेक डिलिव्हरी आणि गॅस सिलेंडर काळाबाजाराच्या अनेक तक्रारी वारंवार येत असल्यामुळे व तसेच अनेक प्रकरणांमध्ये तर ग्राहकांच्या माहितीशिवाय मोबाईल नंबर बदलले जात होते। ही ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी नियम अधिक कडक केले आहेत। पूर्वी ग्राहक गॅस एजन्सीमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने मोबाईल नंबर तात्काळ अपडेट करू शकत होते, मात्र आता ही प्रक्रिया बंद करण्यात आली आहे। नवीन नियमानुसार आता मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी लागणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।